इथं आम्ही आता आज रंगपंचमी खेळणार आहे, तर सलोनी तुम्हाला सगळं दाखवते रंगपंचमी खेळण्यासाठी तिने कोणते कोणते कलर्स वगैरे बलून्स वगैरे आणले ते. हे पहा सेंटेड कलर आहे, त्याचा सेंट येतो. ब्ल्यू कलर आहे, त्यानंतर हा पर्पल आहे, त्याच्यात आपण सेंटेड असे वेगवेगळ्या कंपनीचे हे बलून्स आहे. ओके, खूप जास्त असे बलून्स आणलेत. 300-400 असू शकतात, 500 रुपये असू शकतात. अजून काय आणलंय त्याच्यानंतर? पप्पांनी मला पिचकारीच्या जागी हा स्प्रे आणला, कारण की हा झाडाला पण युजफुल होऊ शकतो. हा, नंतर आपल्याला झाडांना स्प्रे करण्यासाठी कामात येईल. ओके, अजून काय आणलंय? त्याच्यानंतर हे आणले आपण बलून, जे की पिचकारी म्हणून करायचे राहतात. आणि सेकंड आहे हे पाईप्स, ज्याच्याने आपण जर होळीला आपण एन्जॉय करायचं राहिलं तर त्याच्या वरती पाणी मारायला लागतं ना, त्याच्याने प्रेशर ह्याच गोष्टीने वाढू शकतो. असं पप्पांनी दोन आणले, ब्लू कलरचं आणि ब्लॅक कलरचं. ओके, अजून त्याच्यासोबत हे पण आणले. शेणू, एवढे कलर्स का आणले पप्पांनी? तू आपण पूर्ण बिल्डिंग मध्ये खेळणार आहोत ना, म्हणून आपल्या पप्पांनी. मग आपण आता डीजे वगैरे लावलाय, छान सगळे एन्जॉय करणार आहे. इतकं मजा करणार ना आम्ही, आधीपेक्षा पण खूप मजा करणार आहे. पहा तुम्ही हे काय आणलंय अजून? हे जे आहे एकदम सिंपल आहे. सगळे बलून्स फुगताना बरोबर राहतं, आपल्याला काट मारायची गरज नाही पडत, असे एक एक काढावं लागतं फक्त. ओके, म्हणजे नळी जॉईन केली की लगे बलून्स फुगतील. ओके, चला आता आपण सर्वजण खाली जाऊया. तुझे फ्रेंड्स वगैरे सर्वच येणार आहे ना? ओके, आणि मस्त रंगपंचमी खेळूया. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. ओके, त्यानंतर आम्ही इथं सर्व आता खाली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आलेलो होतो आणि इथे ओजस सलोनी मला कलर लावताय आणि आता आमची रंगपंचमीची धूम चालू होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. सो लेट्स गो. इथे खाली टाकीमध्ये पाणी वगैरे भरायचं काम चाललं आहे. तर इथे आता पाणी वगैरे भरून आम्ही बलून्स वगैरे फुगवणार आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे डीजे वगैरे सर्व लावलेले आहेत. आम्ही आता खूप डान्स करणार आहे आणि खूप रंगपंचमी खेळणार आहे. सो सलोनी, विहान, परी, नंतर ओजस, आदू सर्वजण खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही सर्व कलर्स नॅचरल आणि सॉफ्ट आणलेले होते लहान मुलांसाठी. पाणी खेळून झाल्यानंतर आम्ही आता रंग खेळणार होतो आणि सर्व कलर्स वगैरे घेतले आणि आता सर्वजण कलरने भरणार होतो आणि एन्जॉय करणार होतो. तर इथे रंगपंचमीला सुरुवात झाली आता.
moments later. सुंदर अशी रंगपंचमीचा एन्जॉय केल्यानंतर आमचा टेरेस पार्टीचं नियोजन पण झालेलं होतं. तर आम्ही चिकन बिर्याणी आणि चिकन लटपट करणार होतो. तर इथं बिर्याणीचे आम्ही सर्वजण घरी गेलो, सर्वजण फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या टेरेसवर सर्वजण जमलेलो होतो. तर इथे सर्वजण आता आलेले आहे. कोणी कांदा कट करतंय, कोणी काय करतंय, सर्वजण हेल्प करताय. तर आता इथे आम्ही बिर्याणी वगैरे करणार आहे. तर लेट्स गो. मी तुम्हाला आता बिर्याणीचं सर्व काही दाखवते. आणि इथे ओजस नंतर विहान ते सर्व खेळत आहे. सो इथे चिकनला फोडणी दिली गेलेली आहे, फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यात आता पाणी वगैरे टाकून आम्ही राईस वगैरे टाकणार आहे आणि त्यानंतर बिर्याणी इथे रेडी होणार आहे. हळू झाला तिकडे नका पडत. इथे आमची बिर्याणी रेडी झालेली आहे आणि चिकन लटपट पण रेडी झालेलं आहे. तर त्यानंतर आता आम्ही छानपैकी जेवायला बसणार आहे सर्वजण. सर्वजण खूप थकलेले होते आणि भूक पण सर्वांना खूप जोराची लागलेली होती. तर आता आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे खाली उतरवतोय आणि छान असं पत्रवाळीमध्ये जेवण करणार आहे. आणि इकडे सलाड पण रेडी झालेलं आहे, कांदा लिंबू बीट. सर लेट्स गो. चला आता बिर्याणी कशी झाली या टेस्ट करूया आणि सर्वांना विचारूया. तर चला, इथे बिर्याणीचं आणि लटपट चिकनचं प्लेट रेडी झालेली आहे. सर्वजण जेवायला तुटून पडले आणि इथे ओजस आमचा कॉम्प्लिमेंट देतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर चला या टेस्ट करायला बिर्याणी आमची. सो इथं आता सर्वजण जेवायला बसताय आणि जेवण झाल्यावर आम्ही छानपैकी गुल्फी वगैरे खाणार आहे. सो लेट्स गो. बिर्याणी खूप छान झालेली होती आणि चिकन लटपट पण खूप छान झालेलं होतं. तर सर्वजण आता इथे जेवायला बसलेले आहे. तर तुम्हाला आमचं रंगपंचमीचं सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. ओके, चलो बाय बाय.